6 जानेवारी स्वर्गीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन। आचार्यांना दर्पणकार म्हणूनही संबोधले जायचे। त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आम्ही आज पत्रकारितेतून न्यूज मीडियामध्ये पदार्पण करीत आहोत। पत्रकातून किंवा न्यूज चॅनेल मधून प्रत्येक बातमी पाहायला वाचायला मिळतेच असे नाही, म्हणून जे पाहिले तेच दाखवणार या महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाची खाण प्रभावी न्यूज चॅनेल चालू करीत आहोत। फक्त महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात सांगलीचा डंका निनादतो आहे। ज्याप्रमाणे एखादा महाकाय वृक्ष उत्तुंग अवकाशाला भिडतो तेव्हा त्याची मुळंही तितकीच खोल उतरलेली असतात। सांगलीच्या वैभवाच्या पाऊलखुणाही अशाच मुळापर्यंत जाऊन शोधाव्या लागतात। हा अनमोल ठेवा न्याहाळताना खरंच मन तृप्त व्हावं अशी ही समृद्धी। स्वातंत्र्यपूर्व काळातील हा दक्षिण सातारा जिल्हा। अनेक क्रांतिकारकांनी इथंच क्रांतीची मशाल चेतवली। स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवणारी ती रग आणि धग या मातीत होतीच। यातनच प्रति सरकारचं संगर उभं राहिलं। क्रांतिसिंह नाना पाटील, किसन अहिर, क्रांती अग्रणी जी.डी. लाड, नागनाथ अण्णा नाईकवडी, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब पत्रावळे अशा वीरांनी हा क्रांती वणवा नित्य धगधगत ठेवला। कामेरी कोर्टानं प्रति सरकारच्या कर्तृत्वाचे नवे अध्याय लिहिले। स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या दक्षिण सातारा भागाला जिल्ह्याचा चेहरा लाभला, वेगळा आयाम मिळाला आणि 21 नोव्हेंबर 1960 पासून सांगली जिल्हा अस्तित्वात आला। आज महाराष्ट्रातला हा कृषी समृद्ध जिल्हा आहे। कृष्णा, वारणा, मोरणा, अग्रणी आणि येरळा अशा नद्या म्हणजे या जिल्ह्याच्या धमन्या आहेत। कृष्णा ही इथली जीवनदायिनी। सांगली शहराला नाजूक मिठी घालून वाहणारी कृष्णा इथल्या हिरव्यागार पिकांना चैतन्य तर देतेच, त्याचबरोबर शहराच्या सौंदर्यात सुद्धा भर टाकते। श्री दत्तगुरूंचं आध्यात्मिक अधिष्ठान जपणारी औदुंबर सारखी कैक स्थळं या कृष्णेच्या काठावर आहेत। कृषी, साहित्य, राजकारण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा आणि सहकार अशा प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गजांची मांदियाळी इथंच आहे। म्हणजे या गुणीजन मंडळींच्या कर्तृत्वाचं पीक आणि मातीतनं रुजलेली ऊस, डाळिंब, हळद, द्राक्ष, सोयाबीन ही नगदी पिकं हीच सांगलीची श्रीमंती आहे असं म्हणायला हरकत नाही। साखर कारखाने, पतसंस्था, पाणी पुरवठा संस्था, बँका यातनं सहकाराचं वैभवशाली जाळं विणलेलं आहे। आदरणीय वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या रूपानं मुख्यमंत्री पदाची माळ सांगलीच्या गळ्यात पडली। लोकनेते राजाराम बापू पाटील, वि.स. पागे, गुलाबराव पाटील, अण्णासाहेब गोडबोले अशा अनेक धुरीणांनी सांगलीच्या विकासाचा वेलू गगनावरी नेला। आज आम्ही चाखतो आहोत त्याच प्रगतीची ही सुमधुर फळं। सांगली संस्थानचे अधिपती हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली संस्थान वसवलं। व्यापार आणि कृषी औद्योगिक क्षेत्राला चालना देऊन सांगलीचं रूपडं अधिक बाळसेदार बनवलं। श्री गणेश हे इथलं आराध्य दैवत। संस्थान काळापासूनच इथं या गणेशाची पूजा होते। संस्थान काळातला हा पोलीस दलाचा फोटो, पंत जांभळीकरांनी रेखाटलेलं प्रतीक्षा हे चित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करणारे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ, हे सगळं बघितलं की संस्थान काळातल्या घडामोडींचे आडाखे अगदी सहजपणे बांधले जातात। हे संस्थान काळातल्या रिसाल्याच्या अधिकाऱ्यांचं पथक। कसबे डिग्रज इथल्या शेतीविषयक कार्यक्रमामध्ये हिम्मत बहादूर चव्हाण, इंग्रज रेसिडेंट आणि श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांची उपस्थिती ही सांगली संस्थानिकांच्या सामाजिकतेची ग्वाही देते। त्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका कशा पद्धतीनं घेतल्या जात असत त्याची साक्ष म्हणजे हा मतपत्रिकेचा नमुना। संस्थान काळापासूनच इथं कला आणि सांस्कृतिक मूल्यांची बीज रोवली गेली।
अर्थतज्ञ सी.डी. देशमुख यांनी सांगली अर्बन बँकेला दिलेली भेट, इथल्या कंदी मिठाई भांडाराला संत तुकडोजी महाराज यांनी दिलेली भेट आणि लाल बहादूर शास्त्री यांना सांगली नगर परिषदेतर्फे दिलेलं मानपत्र, हा सगळा सांगलीच्या कुपीत ठेवलेला इतिहासाच्या अत्तराचा दरवळ आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेताना या भूमीमध्ये श्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांनी तिरंगा ध्वज फडकावलेला होता. इथल्या अटपाडी जवळचं स्वतंत्रपूर हे गाव, ही कैद्यांची मुक्त वसाहत, हा संपूर्ण भारतातला अभिनव आणि एकमेव असा प्रयोग. या संकल्पनेवरूनच व्ही. शांताराम यांचा 2 आंखें 12 हात हा चित्रपट इथंच निर्माण झाला. सांगलीची कृषी औद्योगिक कीर्ती जगाच्या बाजारपेठेमध्ये पोहोचली. इथली हळद तशी जगभर प्रसिद्ध. हे हळदीचं ऐतिहासिक पेव. यामध्येच हळदीची नैसर्गिकरित्या साठवणूक केली जाते. महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे द्रष्टे उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी पलूस जवळच्या किर्लोस्करवाडी इथं कारखाना सुरू केला आणि औद्योगिक विकासाला चालना दिली. या कारखान्यामुळेच किर्लोस्करवाडी हे गाव सुद्धा जगाच्या नकाशावर पोहोचले. गजानन मिलच्या माध्यमातून होत गेलेला सगळा औद्योगिक विकासही असाच इतिहासाची सुवर्ण गाथा बनला. उत्सवांची समृद्ध परंपरा सांगली जिल्ह्याला लाभली. कृष्णा ही जीवनदायी नदी आहे. याच्या काठावर भरणारा कृष्णामाईचा उत्सव, शिराळ्याची नागपंचमी, हिंदू मुस्लिम धार्मिक ऐक्याचं प्रतीक असलेला कडेगावचा ताबूत, मिरजेचा मीरासाहेब दर्गा, मालगावचा उरूस उल्लेखनीय समजला जातो. सांगलीचा गणपती, तासगावचा रथोत्सव, आष्ट्याची भावई यात्रा, बिरदेव यात्रा, रेवणसिद्ध यात्रा, पलूसची धुंडीराज यात्रा, सिद्धनाथ, औदुंबर अशा अनेक तीर्थस्नानांनी जिल्ह्यामध्ये भक्ती आणि उत्सवाचा सुरेख असा संगम साधला. महाराष्ट्राच्या धार्मिक आणि कृषी आरोग्य पर्यटनाच्या नकाशावर जिल्ह्याची वेगळी अशी ओळख निर्माण झाली. सागरेश्वर अभयारण्य, चांदोली अभयारण्य यासह सांगली गणपती मंदिर, दंडोबा, मिरज इथला मीरासाहेब दर्गा अशा अनेक स्थानांच्यामुळं जिल्ह्याचा लौकिक राज्यभर पसरला. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा सुमारे 100हून अधिक वर्षांची परंपरा असलेलं मिरज आणि सांगली इथलं वैद्यकीय विश्व यांची आरोग्य पर्यटनाच्या दृष्टीनं एक महत्वाची नोंद करता येईल. कृषी पर्यटनामध्ये द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि हळद अशा अनेक पिकांच्या कृषी संस्कृतीमुळं कृषी पर्यटनाची नोंद दखल मात्र आहे. आता सांगलीचा शैक्षणिक वारसा विचारात घेऊया आपण. महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया घालणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेनं वुमेन्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना इथं झाली. धोंडी मामा साठेंनी स्थापन केलेलं बालचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय, विलिंग्टन महाविद्यालय, सांगली शिक्षण संस्था ही इथली ज्ञान मंदिर आहे. भारती विद्यापीठ, शांतिनिकेतन लोक विद्यापीठ तसंच सांगली इंडस्ट्रियल स्कूलनं सुद्धा आपल्या कणाकणामध्ये अशाच तेजस्वी स्मृतींचा ठेवा जपलेला आहे. सामाजिक क्षेत्रात सुद्धा सांगलीचं योगदान अतिशय भरीव. आचार्य विनोबा भावे यांच्या पदयात्रेनं अशाच सामाजिक जाणीवा इथं जागृत केलेल्या होत्या. मोफत व्यापारी वाचनालय म्हणजे आजचं महात्मा गांधी वाचनालय. गांधी वाचनालयाची कोनशिला स्वतः महात्मा गांधीजींच्या हस्ते बसवण्यात आलेली होती. प्रशासकीय व्यवस्थापनामध्ये असाच सामाजिकतेचा वसा आणि वारसा जपणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची ही नामावली. सांगली म्हटलं की कुणालाही सहज आठवेल इथली साहित्य, कला आणि संगीत परंपरा. राजकवी साधुदास, ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर, अण्णाभाऊ साठे, ग. दि. माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, सरोजिनी बाबर, मास्टर अविनाश यांच्याबरोबर गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, श्रीदा पानवलकर, सय्यद अमीन, पठ्ठे बापूराव, शंकरराव खरात अशा साहित्यिक आणि कलावंतांनी अक्षरांचं नंदनवन इथं साकारलं.
याच नंदनवनाचा सुगंध इथं चिरंतन दरवळतोय. गदी माडगुळकरांचा बामणाचा पत्रा, वाटेगाव मधल्या अण्णाभाऊ साठेंचं घर, वि.स. खांडेकरांचं जन्मस्थान म्हणजे माईनकरवाडा, हे सगळं गतवैभव सांगलीनं आजही स्मृतीच्या कोंदणामध्ये जपलंय. इथं 81वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं. हा सांगलीच्या अक्षर यात्रीचाच गौरव. औदुंबर इथल्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनानंही महाराष्ट्रात आगळी आणि वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. सांगलीला संगीताची समृद्ध परंपरा आहे. कुमार गंधर्वांची अवीट अशी मैफल सांगलीवासियांच्या कानामध्ये मनामध्ये दीर्घकाळ गुंजत राहिली आहे. स्वर्गीय गळ्याचा साज लाभलेले नारायण राजहंस उर्फ बालगंधर्व, लता मंगेशकर आणि कुटुंबीय, उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब, विष्णू दिगंबर पलुसकर, राम कदम, वसंत पवार अशी संगीत रत्न याच भूमीतनं आकाराला आली आणि रसिकांच्या हृदयाच्या कोंदणामध्ये विराजमान झाली. इथल्या मिरजेच्या सतारीनं सगळ्या जगावर मोहिनी घातली. 100 वर्षांची संगीत परंपरा लाभलेला मिरजेच्या प्रसिद्ध ख्वाजा मीरासाहेब दर्ग्यातला संगीत महोत्सव याच परंपरेचं पोषण करतो आहे. अबकड संगीत महोत्सव आणि देवल क्लब यांनीही हीच परंपरा पुढे नेली. आद्य नाटककार विष्णुदास भावे हे मराठी संगीत रंगभूमीचे जनक. सांगलीचा इतिहास इथल्या नाट्य चळवळीला वगळून लिहिताच येत नाही. पठ्ठे बापूरावांच्या पासून काळूबाळू पर्यंत तमाशा आणि लोककलेची समृद्ध परंपराही इथे. इथल्या हरिपूरच्या गोविंद बल्लाळ देवल यांचं संगीत शारदा हे नाटक आकाराला आलं. इथल्या मानापमान नाटकाच्या सादरीकरणातला हा एक प्रवेश. किर्लोस्कर नाटक मंडळींनी 1927 साली सदासुख थिएटरमध्ये संशय कल्लोळ हे नाटक सादर केलं होतं. त्याची ही जाहिरात. असाच हा 1949 सालच्या बलिदान नाटकातला एक प्रसंग. देशातली पहिली सर्कस सुरू करणारे विष्णुपंत छत्रेही याच जिल्ह्यातले. त्यांच्याच प्रेरणेतनं सांगलीमध्ये अनेक नामवंत सर्कशींचा उदय झाला. क्रीडा क्षेत्रातही सांगलीनं अशीच भरारी घेतली. ऐतिहासिक पाऊलखुणा शोधल्या तर सांगली हायस्कूल मैदानावर झालेली हिंद केसरी मारुती माने आणि लक्ष्मण काकती यांची लढत आजही आठवते. वस्ताद दुंडाप्पा खोकले, वस्तादवाला महात, बाळगोंडा पाटील, व्यंकप्पा बुरुड, हरिनाना पोवार, भारत भीम ज्योतिरामदादा पाटील सावर्डेकर, बंडू हुसेन कुरणे, नारायण पवार, कृष्णाजी बाबाजी माने ही सगळी नावं आजही सांगलीकरांच्या देहावर वीरश्रीचे रोमांच उभे करतात. नूतन बुद्धिबळ मंडळाची क्रीडा परंपरा भाऊसाहेब पडसलगीकर यांनीही अशीच प्रेरणादायी बनवली. परंपरांची ही समृद्धी जपताना नाविन्याच्या क्षितिजापार झेपावण्याच्या सांगलीनं नेहमीच प्रयास केलेला आहे. सांगली कला महोत्सव याचीच साक्ष देतो. जिल्ह्याची वेबसाईट ही त्या संकेतस्थळावर माहिती आणि तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करण्यासाठी सज्ज आहे. ही आहे सांगलीच्या भूतकाळाची ताकद आणि भविष्याची दौलत. जिथं कला संस्कृतीची खाण, जिथं सरस्वतीच्या पुत्रांची सभा रंगली, बहुगुणी ही चांगली, अशी ही तुम्हा लाविते लळा सांगली.